गाइस, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बहिर्जी बुकचं बुक रिव्ह्यू। बहिर्जी बुक हे काही खूप चांगल्या प्रकारे प्रेम धांडे यांनी मांडणी केले आहे। हे बुक तुम्ही काही नक्कीच वाचा। हे बुक खूप सोप्या भाषेत आहे। हे बुक जर तुम्हाला घ्यायचे असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर कहाणीची सुरुवात होते की एक मुलगा 17-18 वर्षाचा मुलगा तो जंगलात शिकार करायला जातो लांडग्याची, आणि तो जेव्हा लांडग्याची शिकार करतो तेव्हा त्याच्या शेपट्या कापून त्याच्या कमरीला बांधतो। आणि त्या शेपट्या कमरीला याच्यासाठी बांधतो कारण त्याला छत्रपती शिवाजी महाराजाला भेटायचं असते। काही दिवसाआधीच घोषणा केलेली असते की ज्यांनी लांडग्याच्या शेपट्या कापून आणल्या त्याला सुवर्ण नाणे भेटेल, म्हणजेच सोनं भेटेल। आणि तो सोन्याच्या लालचाल नाही तर छत्रपती शिवाजी महाराजाला भेटायच्या याने तो तिथं गेलता। आणि पहिले तर त्याने 4-5 लांडग्याच्या शेपट्या जमा केल्या, आणि त्याला वाटलं एवढ्या शेपट्यात ती काहीच नाही होणार, आपण आणखीन छत्रपती शिवाजी महाराजाला खुश करू। त्याच्यासाठी तो एका तलावाकाठी गेला, आणि त्या तलावाकाठी जाऊन त्याने त्याला एक लांडग्याचा ग्रुप दिसला। तर त्या ग्रुप मध्ये 15 ते 20 लांडगे होते। तर तो त्या लांडग्याला पाहून भिवून पळाला नाही, तर तो तिथंच थांबला आणि तो त्या लांडग्याला बोलावत होता। आणि त्याला त्या लांडग्याला मारून त्याच्या शेपट्या कापायच्या होत्या। आणि त्याने तसंच केलं। त्याने तर पहिले काही लांडग्याला खंजिराने मारलं आणि काही लांडग्याला तलवारीने मारलं, आणि तसं करत करत त्याने 14-15 लांडग्याच्या शेपट्या जमा केल्या, आणि तो छत्रपती शिवाजी महाराजाला दाखवायला गेला। पण तिथल्या सैनिकांनी त्याला सांगितलं की तू एकट्याने एवढ्या लांडगे मारलेच नसशील, तुम्ही 10-15 जण असाल, एवढे लांडगे मारायले तू एकटाच कस काय आला? तर तो म्हणाला नाही, मी नाही एकट्यानेच मारला। तरी पण त्याच्यावर कोणी विश्वास करत नव्हतं, आणि तो आखरीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात गेला। आणि तिथं त्याने पाहिलं की तो दरबार खूप मोठा आहे, तो किल्ला खूप मोठा आहे। आणि त्याने विचार केला की माझं घर तर या किल्ल्यापुढे काहीच नाही। आणि तो जेव्हा किल्ल्यात गेला तेव्हा त्याला मासाहेब भेटला, आणि तो मासाहेबाला म्हणाला मी 15 शेपट्या आणल्या। तर ते मासाहेब म्हणाला की तू एकट्याने एवढ्या साऱ्या शेपट्या आणल्याच नसतील, तुम्ही 15 जण असाल। तरी तो म्हणाला नाही, मी एकट्यानेच एवढ्या साऱ्या शेपट्या आणल्या। पण त्याच्यावर कोणी विश्वासच करत नव्हतं। आणि मासाहेब म्हणाला बरं तू आणल्या पण असतील, पण कसं आम्हाला काही सांग थोडस, तू कसे आणल्या? तर तो म्हणाला मी तर पहिले लांडग्याचा आवाज काढला आणि लांडग्याला माझ्या जवळ बोलावला, आणि त्यांना मारून मी शेपट्या जमा केल्या आणि माझ्या कमरेला बांधून मी इथं आलो। तर मासाहेबाला जरा विश्वास झाला त्याच्यावर की त्याने ते एकट्याने शेपट्या कापून आणल्या। आणि त्याला मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठवलं। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला घेतला आणि त्याला म्हणालं की तुला काय काय येते? तर तो म्हणाला मला तलवार चालवता येते, खंजीर चालवता येते, आणखी मला खूप काही चालवता येते, पण मला वेशभूषा पण खूप चांगली बदलता येते। तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की तू वेशभूषा का बदलत? तर मग तो म्हणाला की मला पोट चालवा लागते, माझं घर चालवा लागते, त्याच्यामुळे मी कधी घडीकच फकीर, घडीकच काही बनून मी माझं घर चालवतो, नाहीतर शिकार करतो। तर तो म्हणाला माझी सर्वात एक आवडता माझ्यातले एक गुण आहे, ते गुण आहे मी कोणा पण प्राण्याची व माणसाची आवाज काढू शकतो। तर त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले तू मोराची आवाज काढून दाखव। तर त्याने मोराची आवाज काढली, आणि काही गाई बैलाची पण आवाज काढली। तर त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले तू आता माणसाची आवाज काढून दाखव। तर त्याने एका सैनिकाची आवाज काढली। तर ते बाकीचे सैनिक म्हणतो ते आवाज तर आपण रोज ऐकतो, पण आठवत नाहीये ते कोण आहे ते। तर मग शिवाजी महाराज म्हणाले हे धनाजीची आवाज आहे। तर तो म्हणाला होय, हे धनाजीची आवाज आहे। आणि त्यानंतर त्याने छत्रपती शिवाजी महाराजाची पण आवाज काढली। तर छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यावर खूप इम्प्रेस झाले, आणि त्याला म्हणाला तू आमच्या सैनिकात काम करशील का? तर तो म्हणाला हो। जर तुम्हाला आणखीन ऐकायचं असेल तर राजरत्न बुक जर्नी युट्यूब चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं। जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल। तर धन्यवाद, थँक्यू।